Hello all of you. I am Professor Kakre Ramesh from RSU Technical Campus in MBA Department, South Ahmednagar. Okay, so subject name is Basic of Marketing and unit number 2, Marketing Environment. So previous lecture already discussed the types and components of business environment. So first one, micro business environment and macro business environment. So macro business environment including point social environment, geographical environment, already previous lecture in this case the point. Okay. So today I will discuss the point technological environment. Technological environment. Technological environment. The business in a country updately influenced by the technological development. The technological adapt by the industries determine the type of the quality or goods. Service to the product in the type of the quality of plant and equipment of use. Technological environment includes the business in terms of the investment in technology. Application of technological to affect the technology in the market in India. Advancement and automation information technology has passed the challenging institutions the organization figure. Means by याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंट जर करंट जनरेशनमध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट जास्तीत जास्त जर ग्रोथ करायचं असेल तर टेक्नॉलॉजिकलचं इन्व्हेंशन खूप गरजेचं असतं ओके मग यामध्ये आपण काय करू शकतो जे ऑर्गनायझेशनमध्ये आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल याच्या आपण हेल्प घेऊन आपण आपलं गोल ऑब्जेक्टिव्ह हे अचीव करू शकतो ओके देन टेक्नॉलॉजिकल इज अंडरस्टूड ॲज द सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक ऑर्डर इन ऑर्गनाइज्ड नॉलेज in the particular task. Okay. So technological changes fast and the key, the state of the dynamic and the business environment. Organization must be installed in the adopt the changes in technological based system. The business in a country is greatly influenced by the technological development. The technological adopt by the industry determine types of the quality and good service production. So याच्यामध्ये काय सांगितलं आहे जे टेक्नॉलॉजिकल मध्ये जे पर्टिक्युलर टास्क असतात ते नॉलेज बेस असतात मग यामध्ये काय इन द प्रोसेस इन द टेक्नॉलॉजी डायनॅमिक प्रोसेस असते डायनॅमिक म्हणजे खूप फास्टरित्या फास्टली प्रोसेस चालते टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस जाते आपण क्विक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंटमध्ये आपण क्विक ते काम करू शकतो फॉर एक्झाम्पल मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये मॅन पॉवर ही कमी लागते मॅन पॉवर ही का कमी लागते कारण की जास्तीत जास्त रोबोटिक मशिनरीचा आणि कॉम्प्युटरचा यूज केला जातो जर एक मशीन जास्तीत जास्त 20 लोकांचं 20 मॅन पॉवर जर काम करत असेल तर ऑब्व्हियसली ही मॅन पॉवर कमी लागू शकते ओके म्हणजे टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणामध्ये यूज हा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा स्मॉल स्केल बिझनेसमध्ये किंवा लार्ज स्केल बिझनेसमध्ये हा जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकतो ओके त्याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग मॅन पॉवर कमी लागते आता मॅन पॉवर कशा प्रकारे कमी लागते त्याच्यामध्ये कसं आहे जर एक मशिनरी जर काम करत असेल तर जास्तीत जास्त लोकांची ती एक मशीन काम करू शकते ओके याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये यूज होतो ओके सो नेक्स्ट डेमोग्राफिक इन्व्हायरमेंट demographic environment. Demographic environment. So, what is my demographic environment? The cultural factor largely determine the attitude of operation of the business in an environment. The more in which business is influenced by the culture factor of the business environment. Shall be the discuss ahead. Cultural factor not only determine the success of business but also success
in the nation mode include the culture shall be the discussed. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे डेमोग्राफिकल इन्व्हॉल्वमेंट मध्ये डेमोग्राफिकल इन्व्हॉल्वमेंट म्हणजे जे सोशल मध्ये कल्चर असतं आपली संस्कृती असते त्याच्यामध्ये कशा प्रकारे डिपेंड असते ती त्याच्यामध्ये डेमोग्राफिकल एज वाईज असते त्याच्यानंतर कल्चर असते त्याच्यानंतर नेचर असते म्हणजे आपली संस्कृती आपला धर्म त्याचा सगळ्यांचा विचार करून लोक एज ग्रुप असेल सेक्स असेल त्याच्यामध्ये पॉप्युलेशन असेल त्या सर्वांचा विचार करून डेमोग्राफिकल इन्व्हॉल्वमेंटमध्ये आपण प्रॉपर स्टडी करू शकतो सो याच्यामध्ये पॉईंट आहे फर्स्ट वन पॉप्युलेशन population. So, closely linked to this the population issue in women's system in the at home, bringing the children. As per chief growth, this will the greatly impact of the overall productivity in the society. The are highly skilled women expenditure in the society. Okay, women have the potential to struggle the achieve the great attitudes of the success in the economy. However, women in the home looking in the children as in the face in the obviously income in the determine the will in the factor of the society. Back to the economical in the society core. This is the impact factor. The some consider how to the sick population covered in the children without the economical keeping place. The least of the most and the just do not go around. So, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पॉप्युलेशन मध्ये काय सांगितलेलं आहे सो मेल अँड फिमेल आता जे वुमन असतात जे फिमेल असतात त्यांच्याकडे स्किल असून पण ते सोसायटीमध्ये काय असतात ते घरी असतात संसार असतात मग याच्यामध्ये काय आहे मग यामध्ये काय सांगितलेलं आहे ज्या वुमनचं ज्या फिमेलचं स्किल आहे नॉलेज आहे पण ते कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काम करत नाही ओके मग याच्यामध्ये त्यांचं स्किल असेल नॉलेज असेल इकॉनॉमिकल ग्रोथ असेल ही पूर्णपणे स्टॉप होऊन जाते बरोबर जर फिमेल ज्या महिला वर्ग असतात त्यांच्याकडे काम करण्याची पोटेन्शियल असू शकते जर ते घरीच जर थांबल्याची गरज जाऊ तर काय इकॉनॉमिकल ग्रोथ काय होती खुंटते बरोबर इकॉनॉमिकल ग्रोथ होती त्याच्यामुळे स्किल आणि नॉलेजचा पूर्णपणे वापर झाला पाहिजे सो नेक्स्ट वन कल्चर culture. We already discussed the role of the woman, but culture can have hidden effect in the business trade, in the development. China may be the major power now, but it was the world most backward country, the Middle Age, and standard of the human background in the century. Part of the watch culture in the pride, sense of the self-sufficiency that led to growth in the China's growth. China since have to the long been the Adam Smith in the 1976 in the Well Nation, a country which the neglect in the deposit of foreign commerce cannot the transact some quantity and the business with the mind in the different law and institute. That the changes of the negotiation in the rapidly philosophy as with the country close with outside. त्याच्यामध्ये कल्चरमध्ये काय सांगितलेलं आहे कल्चरमध्ये आपण जे सांगू शकतो फॉर एक्झाम्पल जी चायना कंट्री ओके तर चायना कंट्रीने मोस्ट ग्रोथ कशा प्रकारे केलेली आहे त्याच्यामध्ये ग्रोथ तर एक नेशन असतं की मिडल क्लास किंवा मिडल एजमध्ये जे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काम करत असेल लोक तर काय जास्तीत जास्त मॅन पॉवर जर जास्तीत जास्त वर्कमध्ये रन करत असेल तर ऑटोमॅटिकली त्या कंट्रीची काय होते ग्रोथ होते ओके मग रेशो काय आहे चायनाचा रेशो काय आहे तिथे काम करणारे लोक जास्त आहेत ओके काम करणारे लोक जास्त आहेत म्हणल्यावर ऑटोमॅटिकली इकॉनॉमिकल ग्रोथ त्या कंट्रीची होणार आहे मग ॲडोस्मिथची काय सांगितलेलं आहे जर फॉरेन कंट्री इन्व्हेस्टमेंट करते आपल्या इंडियामध्ये किंवा इंडिया फॉरेनमध्ये इन्व्हेस्टमेंट करते तर ऑब्व्हियसली आपली इकॉनॉमिकल ग्रोथ हे स्ट्रॉंग होणार आहे पण ते कशाच्या बेसवर एक कल्चरच्या बेसवर म्हणजे कल्चरमध्ये जास्त विचार करा संस्कृतीमध्ये जास्त विचार करा याच्यामध्ये काय आपण काय करतो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काय संस्कृतीचा विचार करतो मग
आपण आपली ग्रोथ हे थांबवू शकतो. बरोबर आहे? लोक काय म्हणतात त्याच्यानुसार आपण काम करायचं. जर आपल्याला इकॉनॉमिकल ग्रोथ आपली जर करायची असेल तर निश्चितच कल्चरचा पण विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाच्या भावना पण दुर्बळाने गेल्या पाहिजे. तर त्या प्रकारामध्ये मॅन अँड वुमेन म्हणजे मेल आणि फिमेलला समान टेक्नॉलॉजिकल सपोर्ट देऊन स्किलफुल नॉलेजफुल सपोर्ट देऊन आपण आपल्या कल्चरला पुढे घेऊ शकतो. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलं द लिमिट ऑफ कल्चर. आता द लिमिट ऑफ कल्चर मध्ये काय सांगितलं आहे ॲज द सेम टाइम कल्चर इन्फ्लुएन्स ऑन डेव्हलपमेंट हा टू कॉल फ्रॉम द आउटसाइड. In the Hindu mission was often the criteria in the reason why the India would never develop because the त्याच्यामध्ये काय सांगितलं आता हिंदू मुस्लिम आपला इंडिया का पुढे जात नाही, आपली पर्सनली इकॉनॉमिकल ग्रोथ का होत नाही, आपल्या ऑर्गनायझेशनची इकॉनॉमिकल ग्रोथ का होत नाही. कारण आपण काय करतो कल्चरमध्ये हिंदू मुस्लिम म्हणजे याच्यामध्ये जर भेदभाव जर केला तर ऑटोमॅटिकली आपली ग्रोथ होणार नाही. त्याच्यामुळे सर्वांना सोबत जर आपण गेलो कल्चरमध्ये तर ऑटोमॅटिकली आपली पण ग्रोथ होती, ऑर्गनायझेशनची ग्रोथ होती आणि आपल्या इंडियाची पण ग्रोथ होती. ओके, नेक्स्ट एज्युकेशनल इन्व्हायरमेंट. Educational environment. So, what is in the educational environment? Education is a major influence factor of the business environment. Education enhances the attitude and mentality of the society. It is also the scope of the career of the social sector. In today's business environment, where the competition is the properly and purely based on the quality of the product and the promotion of the process of the education, place of the verify influence the role of the determining the part of the success of business. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एज्युकेशन म्हणजे काय हा कंपल्सरी आणि मॅन्डेटरी फॅक्टर झालेला आहे. जर एज्युकेशन असेल तर आपल्याला अदर प्रोडक्टचं अदर फॅक्टरचं आपल्याला नॉलेज असू शकतो. त्याच्यामुळं जर मार्केटमध्ये जर टिकायचं असेल आपल्याला कॉम्पिटिटरमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल रन करायचं असेल आपली क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायचं असेल आपला बिझनेसचा जर ग्रोथ करायचा असेल तर एज्युकेशनल इन्व्हॉल्वमेंट फॅक्टर हा खूप इम्पॉर्टंट असतो. ओके, सो एज्युकेशन बी influence the internal and external factor of the business in all the functioning. Okay, in all the level of the business environment, in the internal and external scope, the better of the quality in level education facility, the better of the care and competition business environment. The business organization can, in the quality of the output, the productivity, in the health of the knowledge, the employees of the development staff, and knowledge in the financial outcome education, in the education influence, the business environment, internal as well as external function. So याच्यामध्ये काय सांगितलं आहे एज्युकेशनल फॅक्टरमध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल. एक्सटर्नल मध्ये आपण जे कंपनीमध्ये मार्केटमध्ये जो काम करतोय आपण जो जॉब करतोय त्याच्यामध्ये खूप गरजेचं असतं. आपली बिझनेस जर पुढे आपल्याला न्यायचं असेल तर एज्युकेशन जर असेल तर आपण आपली क्वालिटी ही इम्प्रूव्हमेंट करत असतो. कारण एज्युकेशनमध्ये आपण भरपूर स्किल अँड नॉलेज हे काय करू शकतो आपण घेऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉईंट लिगल इन्व्हायरमेंट. Legal environment. Legal environment includes flexibility of law, the other legal tools government of the business. It may include the exact ruling, the decision of the country. This affects the business and the managers to great extent. This refers to a state law
Regulation which includes the business organization, their operation. Every business organization has to do the work in the transfer of the law. In the industry makes a specific law and the regulation. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे लिगल इन्व्हायरमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे रूल्स ऑर रेग्युलेशन गव्हर्नमेंटची पॉलिसी असतात ते लक्षात घेऊन what is the right thing and what is wrong thing, what is right business and what is wrong business. That is part of the legal environment. ओके मग याच्यामध्ये काय समजलंय बिझनेस जर आपल्याला ग्रोथ करायचा असेल ओके तर मग यामध्ये गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन असते लिगल इन्व्हायरमेंट ते आपल्याला फॉलो करावं लागेल. ओके तर याच्यामध्ये काय समजलेलं आहे from business need legal sanction, therefore the improvement understand where the business can be the organization. It is evergreen branch of the law which is a easy trade on the common. The business law function upon the superstructure in the modern business. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे लिगल इन्व्हायरमेंटमध्ये जे लॉ आहे जे कायदे आहेत त्या कायद्याला धरूनच आपण बिझनेस करू शकतो इन ब्रॅकेटमध्ये आपण ते बिझनेस करू शकतो. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे जर आपण रूल्स गव्हर्नमेंटचे रूल्स लिगल आणि जर ते ब्रेक जर केले तर निश्चितच आपला बिझनेस लॉसमध्ये पण शकतो किंवा बंद होऊ शकतो. ओके तर नेक्स्ट पॉईंट क्रॉस कल्चर फोर्स. Cross culture force. In the business world, communication is the interactive is the successful of daily operation. Understanding culture, difference of the overcoming language in the barrier. Some of the considerations people in this domain dealing with the business in the people various culture. Often business deals are lost because the parties involved the deep not the learn in the about the other culture in the sales instruction. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आता इंडियामध्ये वेगवेगळे कल्चर आहे वेगवेगळे लँग्वेजेस आहेत जर आपली लँग्वेज त्यामध्ये समजत नसेल तर निश्चितच आपल्याला बिझनेसमध्ये हा होऊ शकतो. जर आपल्याला बिझनेस जर ग्रोथ करायचा असेल तर अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट असते. मग अंडरस्टँडिंग करण्यासाठी हे कल्चर आता क्रॉस कल्चर बोलतो हे कल्चर क्रॉस असतात म्हणजे मिक्स कल्चर असतात. आता जर तुम्ही वेगवेगळ्या स्टेटमध्ये जर गेले तर विविध लँग्वेज तुम्हाला बघायला पाहिजे वेगवेगळे कल्चर तुम्हाला बघायला पाहिजे नंतर लँग्वेजनुसार कल्चरचा अंडरस्टँडिंग होणे खूप इम्पॉर्टंट असते. टू वे कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट असू शकतं. ओके सो याच्यामध्ये काय तुमचं मेकअप कर आता क्वेश्चनमध्ये काय when doing business with and the market and the another country. Business must consider in the culture difference they match the in the including basic customs and systematic and gesture. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे आता अनदर वन कंट्री टू अनदर कंट्रीमध्ये आपल्याला बिझनेस जर करायचा असेल वन कंट्री टू अनदर कंट्रीमध्ये जर बिझनेस करायचा असेल तर आपण बिझनेस अशा प्रकारे करू शकतो. लँग्वेजेस असेल ओके त्याच्यानंतर आपण त्यांना गेस्टर म्हणजे आपले ॲक्टिव्ह हातवाड असेल बॉडी लँग्वेज असेल त्यानुसार आपण अंडरस्टँड करून आपल्या बिझनेस हे करू शकतो. याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके त्याच्यामध्ये आपण गॅरेज करू शकतो त्याचं लँग्वेज गॅरियर आता लँग्वेज बॅरियर्सनी वेगवेगळे लँग्वेज असतात त्याच्यामध्ये काय
In some countries, like the United States of the Germany, it is common for the people to speak loudly and the more authority and in the steering of the idea give the direction. In countries like Japan, people typically in the softly more careful about the steering ideas or making suggestions. When interaction with the people of the different cultures, keeping information and the fair in consider, record the consideration in the issue. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, यामध्ये काय सांगितलेलं आहे, लँग्वेज बॅरियर बॅरियर्स म्हणजे अडथळे, याच्यामध्ये लँग्वेजचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅरियर होऊ शकतात. याच्यामध्ये काय वन कंट्री टू अनदर कंट्रीमध्ये जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपली लँग्वेज आणि त्यांची लँग्वेज ही काय होते, मॅच होत नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लँग्वेजचे बॅरियर्स होतात. त्याच्यानंतर टार्गेट ऑडियन्स. टार्गेट ऑडियन्स आता टार्गेट ऑडियन्स मध्ये आपण काय सांगू शकतो, याच्यामध्ये जेन लॉन्चिंग द मार्केटिंग कंपनी ऑफ द ॲडव्हर्टायझिंग टू मेंबर ऑफ द डिफरंट कल्चर वेर द डिसाइड द टार्गेट मार्केट क्रिएट इन द बिगिनिंग द कॅम्पेन लेवल ऑफ द जेंडर ऑफ आयडियोलॉजी इन द वेदर द बिगिनिंग कल्चर. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मार्केट सेगमेंटेशन हे खूप इम्पॉर्टंट असतं. मग मार्केट सेगमेंटेशन वर आपण काय सांगू शकतो, when launching the marketing campaign and the advertising to the member differentiation culture. In the research of the target, market appear in the beginning campaign. मग beginning campaign म्हणजे काय, याच्यामध्ये आपण एक प्रकारचं टार्गेट ऑडियन्स हे टार्गेट करू शकतो. म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहे, आपण जे प्रोडक्ट जे लॉन्च करणार आहोत ते कुठल्या एज ग्रुपसाठी आहे. ओके, मेलसाठी आहे का फिमेलसाठी आहे का जिओग्राफिकल कुठल्या एज ग्रुपसाठी आहे, या आपण काय करू शकतो, टार्गेट ऑडियन्स करू शकतो. म्हणजे टार्गेटचं रिसर्च करून आपण ते ज्यावेळेस मार्केटचा रिसर्च करून आपण ज्यावेळेस टार्गेट करतो ऑडियन्स, तर आपला बिझनेस हा सक्सेसफुल होऊ शकतो. ओके, नेक्स्ट पॉलिटिक्स. पॉलिटिक्सचा कोर्स. Political force. The political environment of a country is influenced by the political organization, such as the philosophy of the political practice, ideology of the government or party in power, nature and the extent in the influence of primary groups, political stability in the country and the foreign policy, defense of the military policy, image of the country in the leader of the outside the country. So, यामध्ये काय सांगितलं आहे, पॉलिटिकल विषय जर असेल, आता पॉलिटिकल फोर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिपेंड असतात. त्याच्यामध्ये काय पॉलिटिकल फोर्समध्ये जे तुमची गव्हर्नमेंट असेल, वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतील, ओके, मग यामध्ये विचार वेगळे होतो. मग पॉलिटिकल फोर्सचा विचार करून इन्व्हायरमेंटचा विचार करून आपल्याला बिझनेस लॉन्च करावा लागतो. याच्यामध्ये काय स्ट्राईक होऊ शकतो, जर बिझनेसमध्ये जर आपल्या पॉलिटिक्सची झाली तर मोठ्या प्रमाणात स्ट्राईक होऊ शकतो. जर पॉलिटिकल सपोर्ट असेल, पॉलिटिकलचा विचार करून पार्टी वेगवेगळ्या पार्टीचा विचार करून गव्हर्नमेंटचा विचार करून आपण आपले बिझनेस हा मोठ्या प्रमाणामध्ये रन करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आपलं जे सेकंड युनिट होतं मार्केटिंग इन्व्हायरमेंट, हे सेकंड युनिट हा संपलेला आहे, क्लोज झालेला आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड युनिट म्हणजे थर्ड चॅप्टर स्टार्ट करणार आहे, सेगमेंटेशन, टार्गेट मार्केटिंग अँड पीडीपी. ओके, सो आपण नेक्स्ट लेक्चरला थर्ड चॅप्टर स्टार्ट करू. सो टुडेज लेक्चर इज ओव्हर. थँक्यू व्हेरी मच.